वेलकम टू माय चॅनल सोल्युशन इन युअर हँड. आज आपण इयत्ता तिसरी इंग्रजी विषयासाठी 1.5 द फर्स्ट एड बॉक्स पाहणार आहोत. व्हॉट डू यू डू इफ समवन गेट इंज्युर्ड. आता इथं चित्रात एका मुलाला लागलेलं दिसत आहे. तर एखाद्याला जखम झाली, इंज्युर्ड म्हणजे इजा झाली, तर तुम्ही काय करता असा प्रश्न विचारलेला आहे. आन्सर इज स्टे काम, कॉल अ टीचर ऑर एल्डर. खूप गोंधळ करू नका. तुम्ही पहिल्यांदा शिक्षकांना किंवा एखाद्या वडीलधाऱ्या व्यक्तीला बोलवा. क्लीन द वुंड विथ क्लीन वॉटर. जखम स्वच्छ पाण्यानं धुवून घ्या. अप्लाय अँड अँटीसेप्टिक. त्याच्यावर अँटीसेप्टिक लावा. कवर द विंड विथ अ बँडेज. बँडेज लावून ती जखम कव्हर करा. इफ द इंजुरी इज सिरियस टेक द पर्सन टू अ डॉक्टर ऑर हॉस्पिटल. आणि लागलेली जर दुखापत ही जास्त सिरियस असेल तर मात्र तुम्ही काय करा, डॉक्टरांच्याकडं किंवा हॉस्पिटलमध्ये जावा. आता इथं ह्याच्यामध्ये एक तुम्हाला छानसा धडा सांगितला आहे. चला तर सुरू करूया. वन डे रीना मॅडम वॉकड इन टू द ग्रेड 3 क्लास विथ अ स्मॉल व्हाईट बॉक्स इन हर हँड्स. एके दिवशी रीना मॅडम ह्या तिसरीच्या वर्गामध्ये एक पांढऱ्या कलरचा बॉक्स घेऊन वर्गात आल्या. गुड मॉर्निंग एव्हरीवन शी सेड टू विथ अ स्माईल. एक छानशी स्माईल देऊन त्यांनी सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हणालं. गुड मॉर्निंग मॅडम द लर्नर्स ग्रीटेड. आता मुलांनी सुद्धा काय केलं, मॅडमांना गुड मॉर्निंग असा रिस्पॉन्स दिलेला आहे. रीना मॅडम हेल्ड अप अ बॉक्स अँड सेड कॅन यू गेस व्हॉट इज इट इज. तुम्ही ह्या बॉक्सकडं हात दाखवत त्या म्हणाल्या की हे तुम्ही तर्क करू शकता का की हे काय आहे. आरव रेज्ड हिज हँड अँड रिप्लायड इज अ लंच बॉक्स. आता आरवनं हात वर केला आणि त्यानं म्हटलं की हा लंच बॉक्स आहे. एव्हरीवन लाफ्ड लाऊडली. सगळेजण मोठ्यानं हसले. नो आरव सेड रीना मॅडम दिस इज द फर्स्ट एड बॉक्स. हा फर्स्ट एड बॉक्स आहे. इट्स अ स्पेशल बॉक्स वेन युज्ड समवन गेट्स इंज्युर्ड. हा एक स्पेशल बॉक्स आहे. हा कधी वापरतात तर एखाद्याला इजा झाली की वापरतात. शी पिकअप द बॉक्स इन हर हँड अँड टोल्ड द लर्नर्स हाऊ द फर्स्ट एड बॉक्स हेल्प्स टू क्युअर स्मॉल इंजुरीज. आणि त्यांनी काय केलं की तो बॉक्स हातात धरला आणि सगळ्या विद्यार्थ्यांना दाखवलं की फर्स्ट एड बॉक्स हा लहान लहान जखमा झाल्या किंवा लहानशी एखादी इजा झाली तर आपण त्यातनं बरं होण्यासाठी कसा मदत करतो हे समजावून सांगितलं. हेन्स वी मस्ट कीप द फर्स्ट एड बॉक्स इन अवर स्कूल अँड ॲट होम टू. आणि म्हणूनच आपण काय केलं पाहिजे की फर्स्ट एड बॉक्स हा मराठीमध्ये त्याला प्रथमोपचारासाठी लागणारं साहित्याची पेटी असं म्हणूया आपण. त्याच्यासाठी तो बॉक्स आपल्या घरी आणि शाळेमध्ये सुद्धा असला पाहिजे. आता इथं तुम्हाला फर्स्ट एड बॉक्समध्ये काय काय ठेवायचं ह्याच्यासाठी काही चित्र तुम्हाला इथं दाखवलेली आहेत. चला तर मग आपण बघूया कुठल्या कुठल्या गोष्टी ह्या फर्स्ट एड बॉक्समध्ये ठेवाव्या लागतील. पहिल्यांदा आहे बँडेज. नेक्स्ट आहे कॉटन म्हणजे कापूस. सीझर म्हणजे कात्री. ऑइंटमेंट. त्याच्यानंतर मेडिसिन्स औषधं. अँटीसेप्टिक. त्याच्यानंतर थर्मामीटर. त्याच्यानंतर सोप आणि टॅबलेट्स. आता ह्यातल्या बऱ्याचशा गोष्टी ह्या तुमच्या परिचयाच्या असतील. लिटल टूल्स बिग हेल्प. आता छोट्या छोट्या गोष्टीमुळे आपल्याला खूप मोठी मदत होऊ शकते. तर तुम्हाला चित्रामध्ये फर्स्ट एड बॉक्स दाखवलेला आहे. कॉटन अँड अँटीसेप्टिक लिक्विड हे कशासाठी वापरतात. टू क्लीन द वुंड्स म्हणजे जखम स्वच्छ करण्यासाठी कॉटन म्हणजे कापूस आणि अँटीसेप्टिक लिक्विड वापरलं जातं. ऑइंटमेंट टू क्युअर हील द वुंड्स त्याच्यावर जे मलम लावलं जातं ते जखम भरून काढण्यासाठी लावलं जातं. वुंड म्हणजे काय, जखम. बँडेज टू कव्हर द कट्स ऑर स्मॉल वुंड्स छोट्या जखमा किंवा कट गेलेला असेल एखाद्या वेळेला स्किनला कट जातो किंवा छोटी जखम होते ते कव्हर करण्यासाठी बँडेजचा वापर केला जातो. थर्मामीटर टू चेक अवर बॉडी टेम्परेचर एखाद्याला जर ताप आला असेल तर किती ताप आला हे चेक करण्यासाठी थर्मामीटरचा वापर केला जातो. लिसन अँड रिपीट. इथं बघा तुम्हाला काही शब्द दिलेले आहेत ते आपल्याला वाचायचे आहेत. रेज्ड म्हणजे हात वर केला ना त्याला रेज्ड म्हणतात. पिक्ड उचलणे. स्पेशल विशेष. इंज्युर्ड इजा आणि वुंड म्हणजे जखम. लुक ॲट द पिक्चर्स अँड कम्प्लीट द फॉलोइंग. आता इथं तुम्हाला काही शब्द दिले आहेत हे वाक्यामध्ये आपल्याला भरायचे आहेत. वॉटर, हँड्स, फ्रूट्स, ब्रश, व्हेजिटेबल्स आणि नाईट. वॉशिंग अवर हँड्स कीप्स अस क्लीन अँड सेफ फ्रॉम जर्म्स.
जर्म्स म्हणजे जीवजंतू जे असतात आजार पसरवणारे, त्याच्यापासून काय केलं जातं, आपण जर हात स्वच्छ धुतले तर आपण त्यापासून लांब राहू शकतो. म्हणून इथं पहिल्यांदा काय येतं, हँड्स येतं. इटिंग फ्रेश फूड्स अँड व्हेजिटेबल्स मेक्स अवर बॉडी स्ट्रॉंग. आता आपण ताजी फळं, भाज्या खाल्ल्या तर आपल्याला आपली शरीर जे आहे ते कसं राहतं, स्ट्रॉंग राहतं. ड्रिंकिंग इनफ वॉटर हेल्प्स अस टू स्टे हेल्दी. भरपूर पाणी जर आपण पिलं तर काय होतं, आपल्या शरीराचे जी आतली वर्किंग सिस्टीम आहे ती चांगली राहते. वी शुड ब्रश अवर टीथ ट्वाइस अ डे. आपण दिवसातून 2 वेळा दात घासले पाहिजेत. सकाळी एकदा घासले पाहिजेत आणि रात्री जेवून झाल्यानंतर घासले पाहिजेत. स्लीप वेल ॲट नाईट गिव्स अवर बॉडी प्रॉपर रेस्ट. रात्री पूर्ण विश्रांती घेणं, भरपूर वेळ आवश्यक तेवढी झोप घेणं, हे सुद्धा आपल्याला शरीराचं काम चांगलं ठेवण्यासाठी आवश्यक आहे. मेक अ लिस्ट ऑफ थिंग्स वी नीड टू हेल्प टू कीप अवर सेल्फ क्लीन. आता आपल्याला कोणकोणत्या गोष्टी लागतील ज्याच्यामुळे आपण स्वच्छ राहू शकतो. अशा कुठल्या गोष्टी आहेत, तर सोप, टूथब्रश, टूथपेस्ट, कोम, शॅम्पू, टॉवेल अँड नेल कटर, हँकरचिप, क्लीन क्लोथ्स, क्लीन वॉटर. आता इथं तुम्हाला पहिल्या शब्दाचा अर्थ सांगते. सोप, सोप म्हणजे साबण. टूथब्रश म्हणजे आपण ब्रश करतो ते. टूथपेस्ट, कोम म्हणजे कंगवा. शॅम्पू माहिती आहे तुम्हाला. टॉवेल माहिती आहे. नेल कटर नखं कापण्यासाठी. हँकरचिप म्हणजे काय, तर हात स्वच्छ पुसण्यासाठी. क्लीन क्लोथ स्वच्छ कपडे, रोजच्या रोज स्वच्छ धुतलेले कपडे घालणं गरजेचं आहे. आणि क्लीन वॉटर, आपल्याला स्वच्छतेसाठी क्लीन वॉटरची गरज असते. राईट द स्टेप्स टू यूज द फर्स्ट एड बॉक्स इफ युअर फ्रेंड गेट्स इंज्युर्ड. आता तुम्ही तुमचा समजा एखादा मित्र जर इंज्युअर्ड झाला असेल, जखमी झाला असेल, तर त्याला तुम्ही फर्स्ट एडमधल्या कोणत्या स्टेप्स देणार, कोणत्या स्टेपनं त्याला तुम्ही उपचार करणार असं विचारलेलं आहे. क्लीन द वुंड म्हणजे पहिल्यांदा काय करा, तुम्ही स्वच्छ जखम स्वच्छ धुवून करा. अप्लाय द अँटीसेप्टिक म्हणजे त्याच्यावर काय करा, अँटीसेप्टिक लावा. कव्हर इट विथ द बँडेज, ती बँडेज लावून कव्हर करा जखम, म्हणजे ज्याच्यावर धूळ वगैरे बसणार नाही. टेल अ टीचर ऑर एल्डर, वर्गात असाल तर, शाळेत असाल तर टीचरांना सांगा किंवा घरी असाल तर मोठ्या व्यक्तीला सांगा. टेक द फ्रेंड टू द डॉक्टर इफ नीडेड, जर गरज असेल तर तुम्ही त्यांना कुठं न्या, तर दवाखान्यात डॉक्टरांच्याकडं नेणं गरजेचं आहे. अशा रीतीने आपण आज फर्स्ट एड बॉक्स आणि त्याचा उपयोग कसा करायचा हे पाहिलेलं आहे. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल.